शुभविवाह या मालिकेच्या 16 ऑक्टोबरच्या भागामध्ये भानुशाली वकील आकाशला कटघऱ्यामध्ये उभं करतात आणि म्हणतात, आकाश महाजन बोला. त्या दिवशी केबिनमध्ये जो प्रकार घडला होता ना, आपण सोनलची बाजू ऐकलेली आहे. आता तुमची बाजू कोर्टासमोर येऊ दे. आकाश थोडासा गडबडतो. त्याला भूमी समोर नसल्यामुळे कॉन्फिडन्स त्याचा लूज झालेला असतो. काय बोलायचं काय नाही त्याला काहीच कळत नसतं. आकाश स्तब्ध असतो. रागिणी विचार करते, हा काय मूर्ख बोलणार. आजी डोळ्यांनी खूण करत असते, आकाश बोल बाळा बोल. पण आकाश काहीच बोलत नाही. त्यावरती भानुशाली वकील म्हणतात, आकाश महाजन तुम्हाला बोलायला लागेल. तुम्हाला तुमच्या सायकल राणीसाठी बोलायला लागेल. सायकल राणीचं नाव ऐकताच आकाशला आदल्या दिवशी भूमीने त्याला जे सांगितलेलं असतं ते सगळं आठवतं की कोर्टामध्ये तुला काळ्या कोट घातलेल्या काकांसमोर सगळं खरं सांगायचं आहे हा आकाश. आणि आकाश आता सगळं सांगायला लागतो. आकाश सांगतो, मी केबिनमध्ये होतो त्यावेळेला मी माझं ड्रॉइंग काढत होतो. ही सोनल तिकडे आली. सोनल मला म्हटली की मी तुझ्या पेन्सिलला शार्प करून देते आणि त्याच वेळेला पेन्सिलचं कूस तिच्या डोळ्यात गेलं म्हणून तिची मदत करायला मी समोर गेलो तर तिकडे पाणी सांडलं होतं. सोनल पडली, मी तिला उचलत होतो. असा सगळा प्रकार डिटेलमध्ये आकाशने कोर्टासमोर सांगितलेला असतो आणि तो म्हणतो, ती खाली पडल्यामुळे मी तिला उचलायला गेलो तर माझा सुद्धा पाय सरकला आणि मी खाली पडलो. त्यानंतर ती ओरडायला लागली. असं म्हणत आकाश सगळं निरागसपणे सत्य सांगत असतो. आता कोर्टासमोर आकाशची बाजू सुद्धा आलेली असताना इकडे आता भेंडे वकील, सोनलचे वकील उठतात आणि म्हणतात, हे न जितके निरागस आहेत तितक्या निरागस ते फक्त दाखवत आहेत. निरागसपणाचा आव आणून कोर्टाची दिशाभूल करत आहेत. कारण आपण पाहिलेले CCTV फुटेजप्रमाणे हे जे बोलतायत ना ते सगळं खोटं आहे. याच्यावरती भानुशाली वकील म्हणतात, असं तुम्हाला वाटतं, पण आकाश महाजन हे तितकेच निरागस आहेत जितके ते आत्ता बोलतायत ना. हे सिद्ध करणारा आमच्याकडे एक पुरावा आहे, एक साक्षीदार आहे आणि तोच साक्षीदार भूमी महाजन आणत आहेत. याच्यावरती भेंडे वकील म्हणतात, असं मग हा साक्षीदार कोण आहे हे ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. भानुशाली वकील म्हणतात, भूमी महाजन त्या साक्षीदाराला घेऊन येतच आहेत आणि तो साक्षीदार कन्फर्म करेल की आकाश महाजन हे बोलतायत ते खरं आहे आणि आकाश महाजन जे बोलतायत ते निरागसच आहे. असं म्हणत आता इकडे भानुशाली वकील कोर्टाला खूप मोठी सत्य सांगतात. सोनल विचार करते, कोण असा साक्षीदार आहे आणि आम्ही दोघंच जण तर केबिनमध्ये होतो, पण अचानकपणे हा साक्षीदार उपटला तरी कुठून. आता इकडे रागिणी विचार करत असते, कोणीही साक्षीदार असू दे, कितीही पुरावे असू दे, पण ते घेऊन भूमी तर पोचली पाहिजे ना. इकडे आता भेंडे वकील म्हणतात, पण हा साक्षीदार आणणाऱ्या भूमी महाजन कुठे आहेत, त्या अजूनही आलेल्या नाहीयेत. यावरती जज बाई म्हणतात, हे बघा आपण ना थोडी वाट पाहूया, म्हणजे आपण थोडी वाट पाहूया काही मिनिटं भूमी महाजन येण्याची. आता मात्र इकडे भूमी बेशुद्ध पडलेली असते आणि काही लोक जमा होतात. पाहतात तर काय, भूमीची अवस्था बघून ते आता भूमीला ताबडतोब उठवण्याचा प्रयत्न करतात. भूमीच्या तोंडावरती पाणी मारतात. भूमी शुद्धीवरती येते. शुद्धीवरती आलेली भूमी आता जो साक्षीदार आपला आणायचा आहे तो आणण्यासाठी धावत पळत त्याच्या घरी जाण्यासाठी तयारी करत असते. तोपर्यंत भेंडे वकील स्टाफमधल्या सगळ्या एक लोकांना बोलवून त्यांची साक्ष घेत असतात. एक साक्षीदार कोर्टासमोर येत असतो. सगळ्यात पहिले एक आता स्टाफमधला माणूस येतो आणि त्यावेळेला भेंडे वकील म्हणतात, सांगा बरं तुम्ही केबिनमध्ये गेलात त्यावेळेला नक्की काय घडलं होतं. यावरती तो माणूस सांगतो, मी न केबिनच्या बाहेरच होतो. केबिनमधून आतून आवाज आला होता सोनलचा, वाचवा वाचवा, म्हणून मी तिकडे गेलो तर त्या खाली पडल्या होत्या आणि आकाश महाजन त्यांना उचलण्याचा. यावरती भेंडे वकील म्हणतात, हे बघा तुम्ही तुमचे तर्कवितर्क लावू नका, तुम्ही जे ऐकलं तेच सांगा. असं म्हणत आता ते अर्धवट साक्ष आपल्याला जी हवी आहे तीच काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मग तो म्हणतो, मी वाचवा वाचवा असं ऐकलं आणि आत गेलो. याच्यावरती आता पुढे चंदू काकांना बोलवलं जातं. चंदू काकांची पण साक्ष जशी आपल्याला हवे तसेच भेंडे वकील घेतात. म्हणजे अर्धी मुर्दी साक्ष जशी आपल्याला हवी आहे ती साक्ष कोर्टासमोर सादर करतात. एक करत सगळ्या स्टाफची अशीच साक्ष घेतली जाते, तोडून मोडून, की त्यांना जे ऐकायचं आहे तेच कोर्टासमोर येतं. असं म्हटल्यावरती आता साक्षीदार कंप्लीट केले जातात आणि आता भेंडे वकील म्हणतात, हे बघा आपण पाहिलेलं आहे की ऑफिसमधल्या प्रत्येक स्टाफने आपलं सगळं सांगितलेलं आहे. या स्टाफने दिलेल्या माहितीनुसार आणि आता CCTV फुटेजनुसार आकाश महाजन हे निर्दोष नाहीत. त्यांनी सोनलवरती जबरदस्ती करण्याचाच प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळं सिद्ध होत आहे. आणि कुठे आहेत भूमी महाजन. भूमी महाजन अजूनही आल्या नाही आहेत कारण त्यांच्याकडे कोणताही साक्षीदार नाही आहे. त्यांच्याकडे साक्षीदार तर नाहीच आहे, पण त्यांना इथे यायला लाज पण वाटते.
आपल्या नवऱ्याची त्यांना लाज वाटते, आपल्या नवऱ्याने केलेल्या कृत्याची लाज वाटते, म्हणून त्या कोर्टासमोर येत पण नाहीयेत. आणि ह्याच्यातच सगळं आलेलं आहे की भूमी महाजनांना लाज वाटते म्हणजे आकाश महाजन हे दोषी आहेत. मला असं वाटते कोर्टाचा वेळ पाया न घालवता भूमी महाजन यांची वाट न पाहता आपण निकाल द्यावा, कारण त्यांना कोर्टात येण्याची लाज वाटते. आत्तापर्यंत जर साक्षीदार असता आणि त्यांना आकाश महाजन यांना वाचवायचंच असतं तर त्या कोर्टामध्ये आल्याच असत्या. असं म्हणत भेंडे वकील आता भूमी येणारच नाही, भूमीला लाजच वाटते असं जेव्हा बोलत असतात तेव्हा धमाकेदार एंट्री करत भूमी आत येते आणि म्हणते भूमी महाजन आलेली आहे. असं म्हणत भूमीची एंट्री पाहताच रागिणी अभि दोघांच्याही पायाखालची जमीनच हादरते. आकाश मात्र सायकल राणी आली, माझी सायकल राणी आली म्हणून अक्षरशः नाचायला लागतो. आता इकडे भानुशाली वकिलांना पण आनंद होतो, कारण भूमी एकटी आलेली नसते तर भूमीसोबत असतो तो साक्षीदार. 10 वर्षाचा प्रथमेश हा साक्षीदार कसा काय, हे सगळ्यांना आता खूप मोठं धक्कादायकच वृत्त असतं. भूमीसोबत आलेला छोटासा मुलगा बघून सगळेच जण हदरतात आणि आता भेंडे वकील विचार करतात हा मायनर साक्षीदार. सगळेच जण प्रथमेशकडे पाहत असताना भूमी त्याचा हात धरते, त्याला कोर्टासमोर घेऊन येते. आणि आता इकडे आकाश भूमीला पाहतो आणि म्हणतो सायकल राणी तू बरी आहेस ना, तुझ्या डोक्याला किती बाऊ झालाय, काय झालं, तुला कोणी मारलं का. भूमी म्हणते आकाश मी ठीक आहे, तू हायपर होऊ नकोस, शांत हो. मग भूमी कोर्टाला सांगते मी उशिरा आल्याबद्दल तुमची माफी मागते, पण मी उशिरा आले उगाचच नाही, मला एका मोठ्या संकटामध्ये अडकवलं गेलं होतं, तिथून कशीबशी वाचून मी इकडे आले, कारण मला या लहान मुलाला साक्षीदाराला घेऊन यायचं होतं. हा आहे प्रथमेश दातार, हा आपल्या केसचा साक्षीदार आहे आणि या साक्षीदाराला यावरती जजबाई म्हणतात तुम्हाला जे बोलायचंय ना ते या विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला. भूमी सांगते हो मी घरातून बाहेर पडले तो साक्षीदार आणण्यासाठी, पण माझ्यावरती हल्ला झाला मला थांबवण्यासाठी. त्या हल्ल्यातून कशीबशी वाचून मी प्रथमेश दातार या साक्षीदाराला घेऊन आले. मग मात्र भानुशाली वकील म्हणतात तुम्ही पाहते ना जज साहेब, कारण यांनी इकडे पोहोचू नये म्हणून त्यांच्यावरती हल्ला केला, आता या इथे पोहोचू नये यासाठी कोणाचा फायदा आहे हे बरं सांगा तुम्ही भेंडे वकील. आणि दरवेळेला प्रत्येक मुलगी दुहेरी वागत नसते. आकाश महाजन यांची लाज वाटत नाही तर आकाश महाजन यांची काळजी वाटते त्या प्रतिवतेला, आणि म्हणून ती आकाश महाजन यांना वाचवण्यासाठी इकडे आलेली आहे, ना की सोनलसारखे दुहेरी मुखवटे धारण करत. असं म्हणत भेंडे वकिलांचं वाक्य त्यांच्यावरतीच उलटवत भानुशाली वकिलांनी आता पुन्हा एकदा मात केलेली असते. रागिणी म्हणते अभि अरे कसली तुझी माणसं दरवेळेला माती खातात. भानुशाली वकील म्हणतात हे बघा 10 वर्षाचा हा प्रथमेश हाच सिद्ध करू शकेल की आकाश महाजन हे खरं बोलतायत. असं म्हणत प्रथमेश दातार याला साक्षीदार म्हणून मानण्यासाठी भेंडे नकार देतात. भेंडे म्हणतात मुळातच अचानकपणे असा साक्षीदार कोणी उभा करू शकत नाही, त्यामुळे आधी कोर्टाला सांगायला पाहिजे की हा साक्षीदार येणार आहे, अचानकपणे या साक्षीदाराला मी नकार देतोय. भानुशाली वकील म्हणतात अहो किती हायपर होत आहे, मला माहिती आहे 10 वर्षाचा मुलगा हा साक्षीदार होऊच शकत नाही, तो मायनॉरिटी आहे, तो काय बोलतो याच्यात आपण विश्वासच ठेवू शकत नाही, पण आकाश हे निर्दोष आहे हे सांगण्यासाठी तो महत्त्वाचा आहे आणि तुम्ही काळजी करू नका, ऑलरेडी कोर्टाला त्याचं इंटिमेशन दिलेलं आहे की प्रथमेश दाता इकडे येणार आहे आणि या कोर्टामध्ये साक्षीदार म्हणून हेल्प करणार आहे, त्यामुळे तुम्ही हायपर होऊ नका. जज साहेब म्हणतात हो आम्हाला आधी हे अशी नोटीस आलेली आहे की प्रथमेश दातार हा साक्षीदार म्हणून येणार आहे. असं म्हणत जज साहेब सुद्धा भानुशाली वकिलांची साथ देतात आणि ते कागदपत्र म्हणजे घेतलेली परवानगी भेंडे वकिलांना दाखवली जाते. आता भेंडे वकिलांची बोलती तर पत्रकाराहून बंद केलेली असते. मग पुढची स्टेप असते ती म्हणजे आकाशला निर्दोष सिद्ध करण्यासाठी किंवा आकाशने सोनलसोबत जे कृत्य केलं ते सिद्ध करण्याची. त्यावेळेला भानुशाली वकील म्हणतात हे आहे CCTV फुटेज, म्हणजे मी थोडंसं एडिट केलं आहे पोलिसांच्या मदतीने, एडिट म्हणजे मधले पार्ट कट केलेत, तर मी ज्या वेळेला हे फुटेज प्ले करायला सांगेन ना त्या वेळेला तुमच्या स्टाफला हे फुटेज प्ले करायला सांगा. आणि आता खरी ॲक्शन सुरू होते. CCTV फुटेजमधले छोटे छोटे तुकडे आता कोर्टासमोर प्ले केले जाणार असतात आणि त्याच तुकड्यांचं रिअलमध्ये इथे आता भूमी आणि प्रथमेश हे करणार असतात. प्रथमेश 10 वर्षाचा मुलगा आहे आणि आकाशसुद्धा मेंटॅलिटी 10च वर्षाची आहे हे दाखवण्यासाठी इकडे CCTV फुटेज आणि इकडे नॅचरल प्रथमेशची रिॲक्शन लाईव्ह हे आता कोर्टासमोर सादर होणार असतं. CCTV फुटेज प्ले केलं जातं. भूमी येते. आता इकडे भानुशाली वकील पाणी सांडतात. भूमी धाडकन खाली पडते.
आकाश ताबडतोब सायकल राणी म्हणत तिला वाचवायला येत असतो, तर त्याला भानुशाली वकील हाताने शांत करतात. आकाश महाजन, तुम्ही शांत व्हा, तुम्ही तिकडे येऊ नका. आणि आता प्रथमेशची रिॲक्शन नोट केली जाते. तिथे उभे असलेला प्रथमेश ताबडतोब आकाश सारखाच भूमीला धरायला येतो आणि तो भूमीला मागून धरतो. आता बरोबर तेच सीसीटीव्ही फुटेज कोर्टासमोर सादर केलं जातं आणि भानुशाली वकील म्हणतात, हे बघा, हे सीसीटीव्ही फुटेज आणि हे लाईव्ह, म्हणजे ज्या वेळेला सोनल पडली तेव्हा तिला मागून उचलण्यासाठी आकाश गेला होता. आत्ता पण भूमी मॅडम पडल्यात, त्यांना मागून उचलण्यासाठी प्रथमेश गेलाय. हे सगळे नॅचरल रिॲक्शन आहे की पडलेल्या बाईला उचलायला जावं एवढं 10 वर्षाच्या माणसाला कळतं, मुलाला कळतं 10 वर्षाच्या, आणि आकाशचं मन हे 10 वर्षाचंच आहे. तो सुद्धा सोनलला मागूनच उचलायला गेला होता आणि त्यानंतर सोनलला उठता येत नाही म्हणून तिला हात द्यायला पुढे आला होता, ज्याप्रमाणे प्रथमेशने रिॲक्शन केले. ह्याच्यावरून सिद्ध होतं की आकाश महाजन हे खरं बोलतायत आणि सोनल खोटं. 2 मिनिटांमध्ये न्याय निवाडा झालेला असतो. सोनलचे 12 वाजलेले असतात आणि आकाश निर्दोष आहे हे कोर्टासमोर आलेलं असतं. प्रथमेशने कोर्टामध्ये साक्षीदार नाही तर प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करत हे केलेलं असतं. मग भानुशाली वकील म्हणतात, तू सांग कोर्टासमोर तू का केलंस हे? प्रथमेश म्हणतो, त्या बाई पडल्या ना म्हणून त्यांना उचलण्यासाठी मी मागून धरलं. भानुशाली वकील म्हणतात, एक्झॅक्टली आकाशने पण हेच केलं होतं. कोर्टासमोर आता खूप मोठा खुलासा झालेला असतो.